आज स्पेशली अहो आणि छोट्या ननंदबाईंचा दीदींचा वाढदिवस आहे. मग वाढदिवसानिमित्त ठरवलं की जे लोक रस्त्यावर मंदिर परिसरात राहतात, ज्यांना अन्न मिळत नाही, त्यांना अन्न द्यायचं. तसं तर दोघांचा बर्थडे दीदींच्या घरी मुंबईला साजरा करायचं ठरवलं होतं, पण झालं असं की पाऊस खूप पडतोय म्हणून मुंबईला जाणंच कॅन्सल केलं. मग अहोंना म्हणलं जेवढ्या लोकांना होईल तेवढ्या लोकांना आपण अन्न तरी देऊ. कारण पप्पा लहानपणापासून म्हणायचे तुम्हाला जसा वाढदिवस साजरा करायचा तसा करा, पण गरजू लोकांना अन्न, कपडे, त्यांना जी गरजेची वस्तू आहे ते द्या. एवढंच नाही तर दीदी त्यांच्या मुलीचा आणि मुलाचा वाढदिवस हे अनाथ आश्रमात करतात, कारण आपल्या मुलांना जाण राहावी आणि वस्तूची, अन्नाची, व्यक्तीची किंमत राहावी. तर ना इथं मी निलंगा राईस बनवते. पहिल्यांदा अहो म्हणले व्हेज बिर्याणी बनव, नंतर त्यांचं मन डाळ भातवर गेलं, नंतर त्यांचं मन पुलाववर गेलं, शेवटी निलंगा राईसवर मन बसलं आणि मग निलंगा राईस बनवला. अहोनी पण राईस बनवताना आणि पॅकिंग करायची खूप मदत केली. निलंगा राईस खूप छान बनला होता. तर कशी वाटली बर्थडे साजरी करायची आयडिया?